गाईस, पूजा झाल्यावर हे लोक आले आहे. शांत ये, मी तुला काहीतरी दाखवते. ये लवकर ये. चप्पल काढ, पहिली चप्पल काढ. चप्पल निकालो. लवकर ये, मी तुला काहीतरी दाखवते. तू तरी ये. ओळीचा आपण रिॲक्शन घेऊया गणपतीवर. कसं आहे ओळी? खूबसूरत. ये. हा, गुड गर्ल. ये. हे बघ अन्वी, हे बघ. बाप्पा अन्वी, पाया पड बाबा. सुंदर ना, वेगळं या वर्षी. काय वाव, कसं बोल. वाव, ही ना ऍक्च्युली चांगलं वाव करते. तिला काही गोष्टी आवडल्या ना की सुंदर अशी वाव करते, मस्त वाटतं बघायला. आणि नंतर किरण आणि स्वप्नीलने पूजा करून घेतली. त्यांनी एक गणपतीसाठी छानसं फूल आणलं होतं आणि ते बाप्पाला आमच्या अर्पण केलं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. असं नाही रे, मस्त वाटत होतं. नाही ते अंगठ्या इथूनच ठेव. हा, सरळ ठेवा ते. मग सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते बसून शांतपणे, कारण आरतीची तयारी करणार होतो आम्ही. आणि ही बघा, हिला काम दिलं होतं तीर्थ आणि प्रसाद सगळ्यांना वाटायचा. मॅडम कामाला लागली आहे. चिनीचे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स येणार होते, लास्ट इयर पण ते आले होते. त्यांची वाट बघत होतो. तोपर्यंत या मॅडम बघा सोफ्यावर कशा उड्या मारतात. आणि मॅडमचे फ्रेंड्स आलेले आहे. देखो गाइस, देखो ना गाइस, देखो ना सबस्क्राइबर गाइस, देखो ना गाइस. उनो खेल रहे. त्याने जर केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राइब होणार. केलंय? सबस्क्राइब किया है? नाही केलंय. खोल यूट्यूब. जबरदस्ती फॉलोअर. यूट्यूब पे. इंस्टा पे यूट्यूब फॉलो करेगा. यस, हाँ, सच्ची दोस्त. फॉलो करने वाली चीज है वो. फ्रेंड आले. पहिली ब्लॉगिंग करायची, मग एंट्री. हे बघा, फायनली सगळे फ्रेंड्स आले ज्यांची वाट बघत होती चिन्नी. आणि मग आम्ही आरतीसाठी सुरुवात केली.
मानवनीकरांचा राजाचा चलो 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 चलो. श्रीखंड पण दिलं ना. श्रीखंड एवढं एका ह्याच्यात काय टाकताय तुम्ही? एवढे खाणं आहेत त्याचे काय करायचं? झोपायचं त्याच्यामध्ये? आरती झाल्यावर मग आम्ही जेवायला वाढलं सगळ्यांना. पहिली हिचे फ्रेंड्स बसले होते आणि जेवणाला तर तुम्हाला माहिती आहे काय होतं. कुर्मा भाजी, बटाटा, पुरी, श्रीखंड आणि बाप्पाचा फेवरेट मोदक. लोक लेट आले. हा त्यांना दोघांना. तुम्ही या इकडे खाली बसा. हे दोघं बघा बॉक्स भरून झालंय दोघांचं. कसे वाटले तुम्हाला बॉक्स भरून? कामगार बसले. मस्त शांत. हा बॉक्स मध्ये भरलाय आम्ही ढोकळा, मोदक माय गॉड, आणि पेपर. माय गॉड. गाईच खाता. आमचा गणपती कसा वाटला? छान वाटला. तुला? चहा पितात आहे. मग गाईस सगळं झाल्यानंतर चहा पाणी वगैरे आटपल्यावर आम्ही भजन बुक केलं होतं. आम्ही 2 दिवस भजन ठेवलेलं, तर त्यांची वाट बघत बसलेलो की त्यांनी 6चा टाईम दिलेला. थोडे लेट झाले होते. गाईज मम्मी फुल सोलते. भजनवाले आले. गाईज जेव्हा भजन चालू होतं तेव्हा आमचा हा चंदू आणि विहान
यांना एवढं अंगात आलं होतं म्हणू शकता तुम्ही, की त्यांनी टाळ घेतले आणि स्वतःच वाजवायला सुरुवात केली आणि एवढे रिदममध्ये वाजवत होते, एवढे मग्न झाले होते की बघून एकदम बरं वाटलं की आजची पिढी पण या सगळ्याला एन्जॉय करते आणि त्यांना भजन आवडतात. ते बघून खरंच बरं वाटलं आणि आमचे सगळे फॅमिली मेंबर शांतपणे भजनाचा आनंद घेत होते. बाप्पासाठी जे भजन केलं होतं. भजन झाल्यानंतर आम्ही त्यांनाच सांगितलं होतं की आपण मस्त सुरा तालामध्ये आरती पण करूया. तर त्यांनी भजन झाल्यावर आरती घेतली. सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे सगळं आटपल्यावर एक एक करून सगळे निघाले. आजी ॲक्च्युली अनुजाकडे राहायला गेले होते, कारण आमच्याकडे राहायला भरपूर जण होती, तर राहायची जागा कमी असल्यामुळे अनुजाकडे राहायला गेले. बाय. मी का जाऊ? चलो बाय. लिफ्ट बंद होईल बघ. चलो बाय. सकाळी ये. बस कसा वाटला? एकदम मस्त. भजन कसं वाटलं? भजन तर एक नंबर. ठीक आहे. नको माझं नको. कसं कसं वाटलं? एक मस्त भजन फार छान होतं. हो. मस्त मजा आली. थँक्स. कशी मजा आली? आता तरी बोला. खूप छान होतं. हिला विचार कशी मजा आली? कशी मजा आली सांग. मीनू सांगेल. नाही तू सांग, तुला मजा आली. मीच प्रश्न विचारला. प्रश्न उत्तर. सांग ना. बस ब्लॉग संपेल नाही. कुठलं भजन आवडलं? हा 3 माणसांनी केलं ना. बरोबर बरोबर 3. थांब ना, हिचा आला चंद्रसूर. नाही छान होतं. नाही 3 माणसांनी केलं. 1 2 3. आता तुम्ही त्यांना बघा. बघू नको. 1 2 3 मध्ये बोल. बरोबर. मम्मी तुला कसा वाटला आजचा दिवस? तिला बघूनच कळेल. तर भजन कसं वाटलं? म्हणजे फ्रेंड्स कसे वाटले? हिला